पण महाराजांचं सगळ्यात मोठं पाऊल होतं न्यायाला सत्तेपेक्षा वर ठेवणं. चला तर ऐकूया एक असाच प्रसंग जिथून अन्यायाविरुद्धची खरी लढाई सुरू झाली. शिवारातून एक इसम धावत धावत आला. धापा लागलेल्या, डोळ्यात भीती, मनात वेदना. राजांच्या पायावर पडला आणि तो म्हणू लागला, राज राज सगळं संपलं. राज, माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती, पण तिला पळवली, बाटवली. माझ्या पोरीनं जीव दिला. राज, पोरी विना पोरका झालो मी. मग राजांच्या पायाखालची जमीनच सरकली. कडाडले शिवराय, कोण आहे तो नराधाम? आणि तो इसम सांगू लागला, कुंपनच शेत खाल्लं राज, गावच्या पाटलानच हे केलं. पाटलाला बोलवणं धाडलं, पण पाटील अहंकारात होता आणि तो अहंकारात म्हणाला, जा सांग तुझ्या राजाला की तू नावाचा राजा असशील, पण मी नावाचा पाटील नाही म्हणाव. गावाला बटीक समजतो. सांग तुझ्या राजाला. महाराजांनी हे शांतपणे ऐकून घेतलं. दुसऱ्या दिवशी पुण्यामध्ये सभा भरवली गेली. पाटलाला हजर करण्यात आलं आणि नकळत लेकीच्या बापाच्या तोंडून निघालं, महाराज महाराज, हाच तो नराधाम ज्याने माझ्या पोरीचा जीव घेतला. महाराज, याला शिक्षा द्या. महाराज, याला शिक्षा द्या. आणि त्यावेळी पाटील घाबरला, भयभीत झाला आणि तो म्हणू लागला, राज राज, एक डाव माफ करा. राज, एक डाव माफ करा. पण त्यावेळी 14 ते 16 वर्षांचे ते शिवराय कडाडले आणि त्या पाटलाला म्हणाले, पाटील, आम्ही नावाचे राजे असू, तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही या धरतीचे पुत्र आहोत आणि इथल्या परस्त्रीला आई बहीण म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही, हे ध्यानात असू द्या. पाटील अजूनच घाबरला, भयभीत झाला. पुढे सरसावला. त्यांनी पंतांचे पाय धरले आणि पंतांना म्हणाला, पंत पंत, मला न्याय द्या. पंत, मला गोतमुखानं न्याय द्या. पंतांनी महाराजांकडे बघितलं आणि ते म्हणाले, राजे. नजर न वळवता राजे पंतांना म्हणाले, पंत, तुम्ही यात लक्ष घालू नका. पुढे पाटलाला महाराज म्हणाले, पाटील, जरूर तुम्हाला गोतमुखानं न्याय मिळेल, पण एक अट आहे. जिच्यावर अन्याय झाला तिला उभं करा. तिलाही काही सांगायचं असेल. ओरडला पाटील, अन्याय आहे. मेलेलं माणूस कधी उभं राहिलंय का? तेव्हा नजर रोखीत राजे म्हणाले, बस. गोतमुखांचा न्याय किरकोळ सामान्यांकरिता असतो, तुमच्यासारख्या मातब्बर गुन्हेगारांकरिता नव्हे. पाटील ओरडू लागला, महाराज, चुकलो चुकलो, एक डाव माफी करा. महाराज, एक डाव माफी करा. कडाडले शिवराय, खामोश. ती पोर जेव्हा किंचाळली असेल तेव्हा काय कान बहिरे झाले होते का? यसाजी, या पाप्याचे हात पाय तोडा, गाढवावर बसवा आणि गावात नेऊन सोडा. गावचे पाटील आहेत ना, तर मानानेच गावाला गेले पाहिजे. त्या दिवशी फक्त एका मुलीला न्याय मिळाला नव्हता, तर स्वराज्य जिंकलं होतं. कारण त्या दिवशी सिंहासनावर सत्ता नाही, तर अन्यायाला पूर्ण विराम देणारा न्याय विराजमान झाला होता.